बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अंधाराच्या पारंब्या. विशेष आभार श्री गिरीश दळवी. अंधाराच्या पारंब्या या कादंबरीतून स्त्री पुरुषातील मुग्ध सल्लज्ज प्रणय जयवंत दळवी यांनी चित्रित केला आहे. अंधाराच्या पारंब्या या कादंबरीवर आधारित बॅरिस्टर हे नाटकही अमाप लोकप्रिय ठरलं होतं. चला तर मग सुरू करूयात अभिवाचन. अंधाराच्या पारंब्या. प्रकरण पहिले. उन्ह थोडी वर आली होती. आगगाडीचा वेग मंदावला होता. स्टेशन जवळ आलं होतं. भाऊराव डोळे मिटून बसले होते, पण जागे होते. ते पटकन उठले, उठून उभे राहिले. गाडी थांबायला अवधी होता, तरी सुद्धा डुचमलत्या डब्यात ते पाय पसरून उभे राहिले. शेंडी उचलून डोक्यावर मागून पुढं ठेवली आणि बराच वेळ मांडीवर टोपी आपटत उभे राहिले. त्यांना ती सवय होती. काही सुचेनासं झालं की मांडीवर टोपी आपटत राहायचे. लग्नासाठी काळी टोपी नवी घेतली होती. थोड्या वेळानं त्यांनी ती डोकीवर बसवली. ट्वीटचा पिवळा लांब कोट आणि पगडी घालण्याचा त्यांचा विचार होता. पण प्रवासात मळणार म्हणून त्यांनी विचार बदलला होता. लग्न सोहळ्यात फार काळ ते कपडे घालून मिरवता आलं नाही, कारण तसा सोहळा मोठा झालाच नाही. लग्न कधी झालं ते कळलंच नाही. बघता बघता राधा पदरात पडली. ठीक आहे, त्यांच्या घरून सोहळा रंगवणारे कोणी नाही. राधाच्या घरूनही तसे कोणी नाही. त्यांचे वडील तात्या विधूर, एकुलता एक मुलगा. तसं घर नाही. तसं तुळपुरात 2-3 खणांचं आणि पडवीचं घर आहे, पण ते पूर्णपणे शाळा मास्तराला भाड्यानं दिलं आहे. तात्या नाटक कंपनीबरोबर फिरतात. कधी मुक्कामाला आले तर पडवीत राहतात. मास्तरांकडे जेवतात. घरात दुसरं कोणी नाही. तात्यांचा नाटक कंपनीशी संबंध म्हणून कोणी संबंधही ठेवले वाढवले नाहीत. त्यामुळे भाऊरावांचं घर लग्नघर वाटलंच नाही. राधा मामाकडेच वाढली. मामांनाही मोठा खर्चिक सोहळा नको होता. त्यामुळे लग्न उरकलं गेलं. तात्यांना ते आवडलं नाही. गर्भदानापर्यंत सगळे सोपस्कार त्यांना व्हायला हवे होते, पण कुणीच मनावर घेतलं नाही. तात्या थोडे रुसले होते, पण कोणी पर्वा केली नाही. भाऊरावांना तिथनं लवकर निघायचं होतं. लग्नाचंच निमित्त करून बरोबर तात्या आलेले त्यांना नको होते. मामांच्या घरून ते तुळपूरला आले. तिथं एक रात्र मास्तरांच्या पाहुणचाराला राहिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. तात्या रागानं फुगलेले होते. राधा खिडकीपाशी बसून होती. डावा गुडगा वर घेऊन आणि गुडघ्यावर हनवटी टेकून. गाडी सुटताना जशी बसली होती तशीच बसून होती. आगगाडीत बसण्याचा तिच्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग. मागं मागं जाणारी सृष्टी ती दोन्ही डोळ्यांनी पकडत होती. तिला मोठी गंमत वाटत होती. डोळ्यात नवलाई भरली होती. किती पाहू आणि किती नको असं झालं होतं तिला. झाड झर झर पाय फुटल्यासारखी मागं मागं धावत होती. ढगांच्या आकाशातले वेगवेगळे प्राणी पाठलाग करणारी चंद्राची कोर एक एक मनात लपवीत होती. रात्री झोपताना भाऊरावाने काचेची बारी खाली ओढली होती. ती सुद्धा तशीच होती. ती वर करण्याचं तिला भान नव्हतं. रात्री तिच्या मांड्यावर आपले पाय सोडून भाऊराव सुस्त झोपले होते. आपल्या पावलांवर राधी प्रेमानं हात फिरविल असं थोडा वेळ भाऊरावांना वाटलं होतं, पण नाही, तिला ते सुचलंच नव्हतं. बाहेरचे दृश्य पाहण्यात ती स्वतःला हरवून गेली होती. काचेला नाक डसवून ती बाहेर बघत होती. शेतातली नांगरणी, संतपणे फिरणाऱ्या बैलांच्या जोड्या, क्षणभर कामं थांबून धावत्या गाडीकडे नवलाईने बघणाऱ्या बाया, सगळंच विलक्षण मोह पाडणारं होतं. स्टेशनात गाडी थांबली. थांबता थांबता धक्का बसला. एकदम भाऊरावांचा तोल गेला. त्यांनी एकदम तिच्या मावसल मांड्यावर दोन्ही हात टेकले आणि तीच संधी साधून आवळले.
राधा गुपचूप हसली. कुणाला कळू नये असं. भाऊराव मात्र गंभीर होते. काहीच घडलं नाही असे. डोळ्यांच्या कोपरातनं तिच्या ओठांकडे बघत एका दाताच्या कणीखाली तिचा इवलासा पातळ ओठ अडकला होता. तिथं जिभेचं टोक. धोत्राचा सोगा सोडून त्यांनी पुन्हा कासोटा आवळला आणि हमालाची वाट बघत ते उभे राहिले. फिरकीचा तांब्या घेऊन राधा खाली उतरली. फलाटावर येताच तिनं लुगडं नीट नेटकं केलं. पदर लपेटून घेतला. दोन्ही हात मागणं पुढणं वळवून पाहिलं. गोंडस गोरे हात कोपरापर्यंत भरलेले होते. गोट, पाटल्या आणि मध्ये हिरवा चुडा. तिनं पदर ओढून पोटाशी खोला. फिरकीचा तांब्या हलवी ते आपल्याच तालात उभी राहिली. फलाटावरचे जाणारे लोक तिला मुद्दाम वळून पाहायचेत हे तिच्या लक्षात आलं. त्यामुळं ती थोडी अधिक जागी झाली. आपलं कोणाकडे लक्ष नाही असं भासवी ती उभी राहिली. सामान उचलून हमाल चालत राहिला. याच हमालाला पुढे घरापर्यंत न्यावा की काय असा त्यांच्या मनात विचार आला. क्षणभर विचार पक्का सुद्धा झाला. झालं काय? थोड्या जलद चालीनं चाललं तर फार तर अर्धा तास लागेल मधल्या वाटेनं. ऊन आहे पण असे ना, सवय पाहिजे. आपण काही श्रीमंत नाही. बॅरिस्टरांच्या आउटहाऊसमध्ये राहत असलो तरी आपण साधे कारकून. दप्तरं बांधायची, सोडायची, 8-10 रुपये पगार घ्यायचा, त्यात 3 आणे टांगा घेणार. पण तरीसुद्धा शेवटच्या घटकेला काहीतरी झालं. त्याने टांगाच केला. जाऊ दे, 3 आणे गेले तर गेले. नव्या नवरीला चालत नेणं बरं नाही. बरं नाही म्हणजे बरं दिसणार नाही. बॅरिस्टर कचेरीत गेले असतील, पण गेले नसले आणि घरी असले तर एकदम डाफरतीलच. ते घरी नसले तरी मावशीबाई असतील, त्या चिडतील. खरं म्हणजे त्यांनी चिडायला नको. 3 आणे जाणार माझे आणि चिडणार या. पण असू दे. भाऊरावांनी विचार केला. बॅरिस्टरांना, मावशीबाईंना आपण मानलंच पाहिजे. आपल्याला ती माणसं घरच्यासारखी करतात. 6 रुपये भाडं आहे वर्षाचं. गेलं वर्षभर दिलेलं नाही, पण माणसं कधी विचारित सुद्धा नाहीत. थोडं थोडं करून एकदा भाडं चुकवायला पाहिजे. एक गरकन वळसा घेऊन टांगा पिंपळाखाली थांबला. पिंपळाला कधी काळी बांधून काढलेला दगडी पार होता. त्यावर दगडांच्या मधून मधून थोडं गवत उगवलं होतं, खुरटं खुरटं. पिंपळाच्या मुळात एक मूर्ती होती गणपतीची, आणि समोर एक भव्य वाडा माडीचा. माडीला मोठमोठ्या खिडक्या होत्या. निळ्या पिवळ्या काचा होत्या. काहींची तावदानं फुटली होती. हा आपला बंगला? गुहेकडं बघावं तशी ती बघत राहिली. तिनं अगदी हलक्या आवाजात विचारलं होतं, तरी ते सर्वांना ऐकू गेलं असणार अशा समजुतीनं भाऊराव गडबडले आणि एकदम म्हणाले, हां भले, यातली एक खोली तरी परवडेल का? असं म्हणताच ती खजील झाली. टांग्यातनं सामान गडबडनं भाऊराव उतरवू लागले. राधाच्या हातातला तांब्याही त्याच गडबडीमध्ये त्याने ओढला, पण तिनं दिला नाही. ओठातल्या ओठात लाडानं काहीतरी पुटपुटली. ते फक्त भाऊरावांनीच ऐकलं. ते मिशीत हसले आणि आउटहाऊसकडे चालत राहिले. ते गांगरले होते, त्यामुळं टांगेवाल्याच्या हातावर पैसे ठेवायचेच विसरले. त्यांना आठवण करताच आणखी गांगरले. मग पाकिट काढलं आणि मोडीचे पैसे हातावर ठेवले. ते गांगरले होते कारण पलीकडून बॅरिस्टर त्यांना बघत होते, नेहाळल्यासारखे. काळी तुकतुकीत घोडागाडी जोडून तयार होती. तिथंच घोड्याच्या पाठीवर हात फिरवीत ते उभे होते. पोरगेलेसे, काळे सावळे, 30-35चे, रूपानं बरे. मधोमध भांग पाडलेला होता. तरुण होते, तरीही कानशिलाकडं केसांची सूक्ष्मशी पांढुरकी झाक होती. डोळ्याचा भाग अधिक काळसर, पण चेहरा तरतरीत होता. केस मानेपर्यंत रोळले होते.
विलायती सूट बूट घालून उभे होते. गळ्यापाशी भलं मोठं फुलपाखरू चिकटलं होतं, उंच पण प्रकृतीनं सडपातळ. ओठ पेचून दातात पाईप धरला होता. विजारीच्या खिशात एक हात सारून ऐटीनं उभे होते. ते बघत होते. त्यांना नाही, तिलाच बघत होते. त्या बघण्यात चोरटेपणा नव्हता, रोखठोकपणा होता. एखादं फूल हुंगण्यापूर्वी त्या फुलाकडे बघाव ना, तसे ते बघत उभे होते. राधा खाली मान घालून उभी राहिली, जरा बुटकीशी, 16-17 वर्षांची. तुकतुकीत कांती, अगदी लिंबासारखी रसरसलेली, तांबूस गोरी. अंबाड्यात अबोलीचा गजरा, त्यावर केवड्याचा पिवळा धमक त्रिकोणी तुरा. सोन्याची 2 कडकडी फुलं, 2 सोन्याची चाफी, नाकात नथ, कानात बुगड्या, बोटभर लांबीची कुंकवाची आडवी चिरी, अंगावर भरजरी लुगडं. ती खाली मान घालून नवऱ्याच्या सावलीत उभी होती. बॅरिस्टर तिलाच बघत होते हे तिला दिसत होतं, पण तिची नजर खाली होती. त्या नजरेला कासोट्यातून उघड्या पडल्या भाऊरावांच्या काळसर टपोऱ्या पिंढऱ्या दिसत होत्या. भाऊराव इतके गांगरले होते की त्यांना पटकन आउटहाऊसमध्ये पळायचं होतं. उतरून घेतलेल्या सामानाला ते वाकून हात लावणार तोच. ओफ, हाऊ ब्युटिफुल! बॅरिस्टर एकदम कोंडलेला श्वास सुटावा तसे ओरडले. राधाला काहीच कळलं नाही. तिनं फक्त एकदम चमकून वर पाहिलं. ते तसेच तिला बघत होते. तिच्याही लक्षात आलं, त्यांच्या बघण्यात हलकटपणा नव्हता. फुलाकडे किंवा फुलपाखराकडे बघावं तसे ते बघत होते. सामान उचलण्यासाठी राधा खाली वाकली. भाऊरावांनीही ट्रंकेला हात घातला. ओ नो, ए राघू, बघा सामान घे भाऊरावांचं, असं ते ओरडले. नको साहेब, उचलतो आम्ही, भाऊराव लाजून ओशाळून म्हणाले. व्हॉट नॉनसेन्स! अहो, कळवायचं नाही का भाऊराव? स्टेशनवर गाडी आली असती. गाडी? विनोद झाल्यासारखे भाऊराव ओशाळून हसले. लग्नानंतर प्रथमच वहिनीला घेऊन येत आहे आणि आगगाडी थोडी उशिरा आली. भाऊरावनं काय बोलावं ते कळलं नाही. तेवढ्यात राघू आला. त्यानं सामान उचलून आत नेलं. एकदम भाऊरावांच्या लक्षात आलं. म्हणाले, हलकेच कुजबुजत म्हणाले, नमस्कार करू. दोघेही पुढे गेले. ती गडबडली. तिच्या हातात फिरकीचा तांब्या होता आणि आत्तापर्यंत तिच्या लक्षातही नव्हतं. तिच्या काखेत लाकडी दांड्याची मोठी छत्री होती. तांब्या छत्री बाजूला ठेवून पायातली पायतान काढून तिनं वाकून नमस्कार केला. भाऊरावांनी थोडा विचित्रच नमस्कार केला. ते गुडघे टेकून वाकले आणि त्यांनी भाऊरावांचे बूट हातात धरून बुटावर डोकं टेकलं. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद देत बॅरिस्टर हसले. वाड्यातून मावशीबाई चोरून बघत होत्या हे भाऊरावांच्या लक्षात आलं. क्षणभर कोटातला हातरुमाल काढून देत तोंड पुसत राहिले. तेवढ्यानं त्यानं खूप घाम आला. जीव जिगजिगल्यासारखा झाला. बॅरिस्टरांच्या जवळ जाताच अनोळखी सुगंधाने राधाचं मन बहरून गेलं. भाऊरावांना त्या वासाचा पत्ताच नव्हता. कधी एकदा गाडीत बसून ही स्वारी जाते असं त्यांना झालं होतं. तेवढ्यात ते तिच्याकडे बघत एकदम उद्गारले. कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊराव, कॉंग्रॅच्युलेशन्स, अ डॅम गुड चॉईस. त्यांनी पाईपवर धरलेली पेटती काडी भगभग फुलली. भाऊराव एकदम लाजले. काय बोलावं ते त्यांना कळेच ना. नुसते ओशट हसले आणि जोरजोराने तोंड पुसत उभे राहिले. मग एकदम वळले आणि चालत राहिले. पाठीमागने फिरकीचा तांब्या घेऊन राधा, काखेत छत्री. तरीही ते वळून तिला बघत होते. ते तसे बघतायत हे दोघांच्याही लक्षात आलं होतं, पण दोघांपैकी एकानंही पाठीमागे वळून पाहिलं नाही. थोड्या वेळानं पिंपळा करून घोड्याच्या टापा सरकत सरकत पुढे गेल्या. स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून तिनं पाहिलं. चौकोनी काळी घोडागाडी उन्हात चमकत होती. टपावर पाठीमागनं गाडीवानाचं मुंडासं दिसत होतं.
मागल्या 2 चाकांच्या मधोमध एक पायरी होती. त्या पायरीवर राघू उभा होता. घोडागाडी आपल्या धीम्या गतीनं पुढं पुढं जात होती. टापांचा आवाज पुसट होत होता. असली गाडी, असली ऐट तिनं आयुष्यात प्रथमच पाहिली होती. ती धावत बाहेरच्या खोलीत आली. भाऊरावाने टोपी काढली होती. टाळूवर ओढून ठेवलेली शेंडी तशीच होती. धोत्राची कनवट सैल करीत ते तसेच उभे होते. तिच्या रूपाकडे पाहत मनातल्या मनात कौतुक करीत होते. तिनं भाऊरावांकडे पाहिलं. तिचे डोळे एकदम चमकले. कोण ते? असं ती एकदम विचारणार होती. प्रश्न तोंडाशी आला होता, पण तिनं तो चटकन गिळून टाकला. परपुरुषाबद्दल असं विचारणं बरं दिसत नाही हे तिच्या वेळीच लक्षात आलं. ते या घराचे आणि त्या वाड्याचे मालक का? तिनं विचारलं. हो, बॅरिस्टर आहेत. बॅरिस्टर? बॅरिस्टर म्हणजे काय? कसं सांगावं ते भाऊरावांना कळलं नाही. ते प्रयत्न करीत म्हणाले, बॅरिस्टर म्हणजे मोठा वकील. आणि पुन्हा म्हणाले, 4 वर्षे विलायतीला राहून आले. ते म्हणत होते काय? कधी? आपण नमस्कार करताना? ते म्हणाले, ओहो, तू किती सुंदर दिसतेस. चला, काहीतरीच. विस्तवाची धग लागल्यासारखा लालसरपणा तिच्या गालावर आला. ती कमालीची लाजली. तिला खरं वाटेना. ती लाजली आणि पुन्हा म्हणाली, काहीतरीच, खोटं सांगताय. ते दुसऱ्यांदा म्हणाले, भाऊराव, तुमचं अभिनंदन. काय फक्कड बायको निवडली तुम्ही. भाऊराव नुसते जागचे हल्ले. तिला वाटलं ते तिला धरताहेत. तिला अजून सुर्र झाली आणि चटकन आत पळाली. उंबरटा जरा अधिक उंच होता. त्याला एकदम ठेचाळीच. बॅरिस्टर दुसरंच काहीतरी म्हणाले असले पाहिजेत असं तिला वाटलं. बॅरिस्टरांचा टांगा नजरेआड होताच मावशीबाई वाड्याच्या बाहेर आल्या. त्यांचं येणं म्हणजे लपून छपून आल्यासारखं. त्या दृष्टीला पडताच राधा एकदम दचकलीच. प्रवासातले कपडे सुद्धा अजून उतरले नव्हते आणि या बाई दृष्टीला पडल्या. तिला अशुभाचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. लाल अलवनातल्या विकेशाबाई 7-8 दिवसाच्या तरी न्हाव्यासमोर बसल्या नसाव्यात. डोकीवर बरेच केस वाढले होते काळे भोर, पण त्यातले अदनमधनं टपोरे पिकले होते. रूप मात्र बाईंचं मोठं देखणं होतं. खूपच देखणं. म्हणजे सवाष्ण असत्या तर पाहणारा काही क्षण पाहतच राहिला असता. गोऱ्या पान होत्या. तांबूस गोरेपणा. वाटोळा चेहरा. नाक म्हणजे नुसती चाफ्याची कळी. काळे भोर डोळे. टपोरे. गाईच्या छोट्या वासरासारखे डोळे. पाणीदार. लांब पापण्या. डोकीवरून घेतलेला पदर पोटाशी खोला होता. चोळी असावी, पण होती की नव्हती दिसत नव्हती. थंडी वाजत असल्यासारखे दोन्ही हात छातीवर घेतले होते. ओके ओके हात, पण अजूनही गोंडस आणि मावसल होते. 50-55च्या वयाच्या असाव्यात, पण दिसत होत्या त्याहीपेक्षा लहान. पायांचा आवाज न करता पुढल्या चवड्यावर चालत होत्या. तशी सवयच असावी त्यांना. चटपट तापलेल्या मातीत पाय भाजत चालावं तशा. दोन्ही बाजूनी बघत काहीतरी शोधत असल्यासारख्या त्या बाहेर आल्या. आउटहाऊसला छोटीशी पडवी होती. त्या पडवीतल्या एका खांबाला टेकून उभ्या राहिल्या. चुरून हसल्यासारख्या त्या हसत होत्या. भाऊराव, झालं काय एकदाचं लग्न? असं त्यांनी विचारलं आणि पदर कानामागं घेतला. हो हो, असं म्हणून भाऊराव बाहेर आले. त्याने नुकताच कोट काढला होता. खुंटीला लावित होते. ये ग बाहेर, नमस्कार करू मावशीबाईंना. असं भाऊराव म्हणताच राधा बाहेर आली. पण मावशीबाईंनी एकदम झटकल्यासारखंच केलं. दोन्ही हात झाडीत उडवीत त्या म्हणाल्या, ते सगळं नंतर, आता पारोशानं नको. संध्याकाळी राऊ कोर्टातनं आला की जोडप्यानं फराळाला या.
मग रीतसर पाया पडा. बरा मोठा आशीर्वाद देते मी. भाऊराव एकदम जागच्या जागी थबकले. हातातली टोपी पटापट मांडीवर आपटू लागले. टोपी लग्नासाठी नवीन घेतलेली दिसते, त्या म्हणाल्या. भाऊरावाने एकदम टोपी आपटणं बंद केलं आणि ते नुसतेच हसले. आणि तुम्ही आता असं करा, त्या मान हलवीत आणि पदर कानामागे घेत म्हणाल्या. काहीही करू नका, सगळं जेवण तयार आहे, ते मी राघू बरोबर पाठवते. राघू, ए राघू, अशी त्याने राघूला हाकही मारली. राघू रावसाहेबांबरोबर गेला. राघू गेला का? जाऊ दे. दत्तू कुठे मेला? 10 नोकर आहेत, पण सगळे सगळे खायला. एक जण कोणी नजरेसमोर येईल तर शपथ. दत्तू, अरे दत्तू, अशा हक्का मारीत त्या वळल्या. 4 पावलं पुढे गेल्या आणि काहीतरी आठवलं म्हणून परत फिरल्या. म्हणाल्या, सूनबाईचं नाव काय ठेवलं? आता आपलं गुपचूप विचारते हो, मागावून दोघांनी नावं घ्यायला पाहिजेत. ती ती आपली वेगळी. राधा. भाऊराव लाजल्यासारखे हसले. राधाही लाजून थोडी बाजूला वळली. वा, छान आहे नाव, राधा. आणि तुम्ही कृष्ण, वाजवा मुरली, असं म्हणत त्या हसत हसत वाड्यात गेल्या. जाताना दत्तू, दत्तू, अशा हाका चालूच होत्या. मावशीबाई म्हणजे एक नमुना आहे, नमुना, असं म्हणत भाऊराव हसले. त्याने खुंटीवर कोट अडकवला आणि वर टोपी ठेवली. 2 खोल्यात सामान लावता लावता राधाच्या मनात मावशीबाईंचाच विचार होता. दिसायला किती सुंदर दिसत नाही? आत्ता या वयात, एवढ्या तरुण वयात किती सुंदर दिसल्या असतील ना, असं म्हणून ती कल्पना करीत राहिली. तरुण वयातही त्या अशाच दिसत होत्या. भाऊराव धोत्राचा सोगा सोडत म्हणाले, म्हणजे त्या बालविधवा आहेत. हो, त्यांना समजू उमजू लागल्यापासून त्या विधवाच आहेत. अरे रे, राधा चुटपुटली. तिला खूप वाईट वाटलं. केवढं दुःख सोसत असतील बाई. बाईंचं असं झालं तेव्हा बाईंचे यजमान म्हणे शाळेत शिकत होते. राधाला कल्पनाही करता आली नाही. काय झाली असेल बाईंच्या जीवाची स्थिती. बाई 8-9 वर्षांच्या होत्या. त्यांच्या सासऱ्यानं जबरदस्तीनं त्यांना सोहळ्या गेल्या. रावसाहेबांचे वडील अप्पासाहेब भडकले होते. ते होते सुधारक, पण ते मावशीबाईंच्या गावी पोचण्याआधीच त्यांचं हे असं झालं होतं. मग खूप वर्षांनी रावसाहेब त्यांना येथे घेऊन आले. सासऱ्याशी आणि त्यांच्या घरच्या माणसांशी मारामारी करून त्यांनी मावशीबाईंना इथं आणलं. इथं आल्यावर त्यांनी केस वाढवावे, लाल अलवण टाकावं, झाल्यास पुनर्विवाह करावा म्हणून रावसाहेबांनी खूप खूप प्रयत्न केले, पण कशालाच यश आले नाही. आपल्या नशिबातच हे डोकं आहे, कोणी आपलं नशीब बदलू शकत नाही, अशा विचारानं मावशीबाईंनी न्हाव्याच्या पुढ्यात बसणं चालू ठेवलं. रावसाहेबांना ते आवडत नाही. असं डोकं घेऊन आपल्यासमोर येऊ नकोस असं त्यांनी बजावलं आहे. म्हणून त्या रावसाहेब घरी असताना बाहेर येत नाहीत. जेवण त्या करतात, पण रावसाहेबांना वाढतात राघू आणि दत्तू. काही निरोप कळवायचा झाला तरी मावशीबाई मोठ्यानं राघूला किंवा दत्तूला सांगणार. रावसाहेब ऐकतात, पण ते रावसाहेबांना सांगितलेलं त्यांना चालत नाही. खूप वर्षांपूर्वी तरुण असताना त्याने एकदा आप्पासाहेबांना मिठी मारली होती, कुठल्या तरी काळोख्या खोलीत. पण त्यावेळी आप्पासाहेबांची मनस्थिती थाऱ्यावर नव्हती. भाऊरावांनी उडत उडत ऐकलं होतं, पण त्यांनी ते राधाला सांगितलं नाही. असल्या गोष्टी सांगणं पसरवणं बरं नाही असं त्यांना वाटलं. ते तेवढ्यावरच थांबले. कारण त्याच वेळेला आप्पासाहेब खुर्चीत बसले होते. त्यांच्या घराण्यातच खुर्चीत बसण्याचा रोग होता. खुर्चीत बसले म्हणजे बसले. पुढ्यातून पायांखालून मुंग्याची रांग चालू असावी आणि ती न्याहाळीत बसावं ना,
तसे ते बसून असत. थोडा थोडका वेळ नव्हे, अख्खा दिवस. त्यांना नेमकं काय दिसायचं कोण जाणे. असेच एकदा ते उठले आणि पळून गेले. कुणाला कुठं पत्ताच लागला नाही. एवढा मोठा बॅरिस्टर, ढीगभर वकिली, जमीन जुमला, वाडा, सारी सुख होती. निमित्त बायको जाण्याचं झालं, पण ते नुसतंच निमित्त. 3 मुलांपैकी रावसाहेब तेवढे सुटले होते. थोरले नानासाहेब आणि मधले बाळासाहेब असेच खुर्चीत बसले. लग्न नाही, संसार नाही. तिशीकडे आले आणि खुर्चीत जखडले. समोर बघत बसतात. मुंग्यांची रांग न्याहाळल्यासारखे. दर 2 दिवसांनी शांतू न्हावी येतो. दोघांचीही दाढी करतो. महिन्यातनं एकदा केस कापतो आणि जातो. रोज डोक्याला तेल घालून अंघोळ घालण्याचं काम राघू किंवा दत्तू करतात. हे दोघे खाली बसतात म्हणून रावसाहेबांची बैठक माडीवर असते. रावसाहेबही आता 35ला आले होते. त्यांची वकिली फारशी चालत नव्हती, पण पैसा रगड असल्यामुळे आप्पासाहेबांची ऐट त्यांनी चालू ठेवली होती. रोज टांग्यानं कचेरीत जायचे. गावात आप्पांची कचेरी होती, ती त्यांनी त्यांच्या पश्चात तशीच ठेवली होती. कचेरीत बसत, थोडं येईल ते काम करीत आणि दुपारी 4 वाजता गाडीनं परत येत. खुर्चीत बसायच्या वेळामुळे तेही एकदा खुर्चीत बसणार असे बहुतेक जण गृहीत धरून चालत. या सर्व प्रकारामुळे रावसाहेबांचा वाडा भुताटकीच्या वाड्यासारखा दिसे. विशेषतः दिवे लागणीच्या वेळी. दिवे लागणीच्या वेळी दिवे लावलेले नसले म्हणजे वाडा भयान दिसे. त्यात भुताटकीचा वावर आहे असं वाटे. रावसाहेबांना याची कल्पना असावी. सायंकाळ झाली की 2-4 गॅस बत्त्या लावायची ते घाई करीत. ग्रामोफोन होता, त्यावर संगीताच्या तबकड्या लावीत. दारासमोर मोठा बगीचा उभा केला होता. सकाळी बागेत ते काम करीत, अधिक करून मन रमविण्यासाठी. बागेत काम करताना, फुलं न्याहाळताना नाटकातली पदं गुणगुणत. गुणगुणण्यापुरता त्यांचा आवाज चांगला होता. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.